माझं ना असं ठरलेलं होतं की सकाळी लवकर उठूया, मस्त तयार होऊया. ते झालंय. पण सकाळी सकाळी मला मेसेज येतो, माझ्या ज्या स्वयंपाक बनवणाऱ्या आहे त्या नाही येणार. सिक नाही, त्यांची वटपौर्णिमा आहे. बट यार मला तयार व्हायचं होतं, तर अख्खा स्वयंपाक बनवलाय आणि मग मी अशी तयार झाली आहे. बट उपवास पण आहे आणि भूक लागलेली आहे, तर मी सगळ्यांसाठीच साबुदाणा बनवला. म्हटलं आज सगळे साबुदाण्याची खिचडी खातील. आणि मयूरला साबुदाणा अजिबात नाही आवडत आहे. बट तो बोला तुझी आहे, तू कर, तू उगाच स्वयंपाकात गुंतू नकोस. बट हा, आम्ही 10 वाजले असतील, बट आम्ही रेडी आहोत आणि लवकरच पूजा वगैरे करूया. अँड व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, तर एंड पर्यंत बघा. तर मयूरला मयूरला साबुदाणा अजिबात नाही आवडत खायला. आणि मग अमरूला साबुदाणा खूप आवडतो खायला. आपल्या आपल्या पूजेचं सामान स्वतःच घेऊन जातात. परफेक्ट टायमामध्ये पूजा झालेली आहे. पूजेचा एकही शॉट आम्ही घेऊ शकलो नाही, कारण तिथे दुसऱ्या बायका होत्या आणि हा प्रचंड शाय त्या बघ. हा एक आहे की माझ्या व्हिडिओमध्ये ते आलेलं त्यांना चालणार नाही. इट्स व्हेरी नॅचरल, आय कॅन टोटली अंडरस्टँड दॅट. म्हणून आम्ही खूप कमी शॉट्स घेतलेत त्याचे. पण हा, रील खूप छान येणार आहे आणि गेट रेडी विथ मी तर आहेच. थोडा पब्लिक स्पेसेसमध्ये जेव्हा आम्ही शूट करतो तेव्हा थोडं केअरफुल राहायला लागतं, बिकॉज इट्स देअर पर्सनल स्पेस अँड वी कांट डू दॅट डेफिनेटली. बट सगळ्यात मजा झालेली आहे अमरूची. अमरू तिने माझ्या पूजेच्या सामानामधली जी साखर आहे ती घेऊन बसली आहे आणि ती गाडी चालवत चालवत साखर खात येते मस्त. काल मी मयूरला विचारलं, मयूर मी कोणती साडी घालू, तर हा मला म्हटलं ग्रीन, बॉटल ग्रीन माझ्याकडे आहे साडी, ती नेस. बट मी म्हटलं नाही यार, सगळी जण तेच बॉटल ग्रीन घालून येणार, हिरव्या, सारखं नाही दिसायचं. दिस इज नॉट ग्रीन, दिस इज ब्लू, दिस इज धूपछाव, दिस इज मोरपंखी कलर आहे हा. सो हा, तुम्ही थोडंसं डिफरंट पण आहात आणि थोडंसं त्यांच्यासारखे आहात, सो इट्स फाईन. लाईटच्या हिशोबाने हिरवं होतं असं मला वाटतं. तू माझ्या पूजाच्या ह्याच्यातली साखर खाते ना, जास्त साखर खाऊ नको अमरू, जास्त नको खाऊ. चल, मी बाहेर लगेच ठेवलेलं आणि ते विसरून आम्ही बाहेर चाललेलो आणि मला अरे अरे हे ठेव, मला म्हटलं मी ठेवतो सगळं, मी सगळं ठेवतो, ही बॅग बाहेर विसरली आहे. आणि वीकली प्रत्येक 15 दिवसाने आम्हाला मुंबईला जायचंच असतं, म्हणजे काही ना काही काम येतं किंवा काय येतं म्हणून चला मुंबईला. मी नावासाठी पुण्यात राहतोय. गणपती बाप्पा. तर हा रिच्युअल आहे, गाडी चालू करताना आम्ही गणपतीची आरती लावून चालू करतो. तर जायचं असतं, बट आम्हाला काही ना काही काम येतं, कोणता इव्हेंट असतो किंवा काय असतं. आता एक इव्हेंटही आहे आणि मयूरची मीटिंग आहे, तर हा सगळ्यांनाच घेऊन जातो. तर तुम्ही काय करणार, चला. तर ठीक है ना, एक काम करते हैं, इस बार तुम लोग रुक जाओ, बताओ. पण या सगळ्यांमध्ये मयूर सगळ्यात जास्त एक्साइटेड असतो त्याच्या सासऱ्यांना भेटायला. काय मयूर? हाँ डेफिनेटली डेफिनेटली. इस बार देखो मैं घड़ी लाना भूल गया, बट मुझे भरोसा है मेरे सिस्टर पे, मेरा वक्त अच्छा जाएगा. मेरा अधिक मास अभी भी चल रहा है. असा सासरा सगळ्यांना भेटू दे, म्हणजे इतकं प्रेम आहे त्याला मयूरवर, त्यांना मयूरवरती की काय विचारायला नको. आणि हा पण जाऊन असा, आता त्यांचे फोन चालू होतील, आप किधर हो, आपको क्या खाने के लिए बनाओ, अखली पुरी बनाओ, अखली ये बनाओ, अकेले वो बनाओ. आणि असं नाही की हा मला मारहाण करेल म्हणून, असं काही नाही. ते जेन्युअनली मयूरला ते खूप, म्हणजे त्याचा प्रॉपर असा लाडका जावई आहे, लाडका जावई. हाँ, एकमेव लाडका जावई. सगळे कुत्रे भुंकतात, आमची पेपर भुंकत नाही, कारण आधी ती भुंकायची. पण आम्ही जेव्हा अमरूला घेऊन आलो आणि ती अगोदर माझ्या सासऱ्यांकडे राहत होती, आम्ही तिला डिलिव्हरी नंतर जेव्हा मुंबईला घेऊन आलो आणि अमरू तिच्या भुंकण्यावरती फर्स्ट टाइम रडली, त्यानंतर तिने भुंकणं बंद केलंय, म्हणजे ती भुंकतच नाही असं. हा, पण ती गावी जाऊन तिथे भुंकते, पण अमरू भुंकायला लागली.
दे बघा. तर आमच्या लग्नाला 4 वर्ष झालेली आहेत आणि ही आमची सोबत एकत्र वटपौर्णिमा पहिली आहे. कारण का अगोदर मयूर आर्मीमध्ये होता तेव्हा एकत्र नव्हतं करू शकत आणि माझं ऑफिस सुरू असायचं आणि त्याच्यानंतर तो जॉब, त्याचा जो ऑफशोरवाला जॉब होता त्याच्यामध्ये तो होऊच शकत नव्हतं. म्हणून आम्ही नेहमी लाईक लिटरली बोलतात आम्ही, मी तर रडायचं की सगळं आहे लाईफमध्ये, पैसा, एव्हरीथिंग, बट आम्हाला फेस्टिवल्स एकत्र साजरा करायचा हे काहीच नसायचं. आणि मोस्टली आर्मी वाईफ्स किंवा त्यांचे फॅमिली मेंबर्स नेव्ही, मर्चंट नेव्ही अशा ह्याच्यामध्ये आहेत, त्यांना कळेल हे की इट्स व्हेरी डिफिकल्ट. लोकांना फक्त वाटतं की अरे इतका पैसा तर मिळतोय, अजून काय पाहिजे, बट ॲट दॅट मोमेंट तो पैसा तुम्हाला अजिबात मॅटर नाही करत. बिकॉज म्हणजे मी अमरूच्या डिलिव्हरीच्या वेळेला मयूर माझ्यासोबत नव्हता. तो 2 दिवसानंतर आलेला बिकॉज तो शिपवर होता. मेजर फेस्टिवल्समध्ये आम्ही खूप मिस करायचो एकमेकांना. तर म्हणून गेल्या वर्षी मी म्हटलं यार काही असू दे, तू हा जॉब सोड, आपण बघूया काहीतरी करूया, बट एकत्र राहण्यासाठी काहीतरी पैसे कसेही येतात, पैशांचं काही नाही आहे, हां थोडं कमी थोडे जास्त, बट एकत्र राहण्यासाठी आम्ही हे केलं. अँड थँकफुली आम्ही जानेवारीपासून सगळे फेस्टिवल्स एकत्र साजरे केले, जसं गुढीपाडवा झालं, हा झालं, बट आय एम व्हेरी हॅपी अबाउट दिस डिसिजन. इज द बेस्ट. पैसा येत राहतो, पैशाला कधीही त्याच्या मागे पडणार तर तो तुमच्यापासून लांब पडणार, हे माझ्या पप्पा मला सांगतात. तर काय व्ह्यू आहे यार, विजिबिलिटी इज 0. तिथे डोंगर आहे, काही दिसत नाहीये समोर, हार्डली म्हणजे दिसतंय, पण खूप छान आणि सुंदर वातावरण आहे. माझं वजन ना या दोघांमुळे वाढतंय, ह्या दोघांमुळे. कारण मेंटेन होतं नाही, ती वेगळी गोष्ट आहे, माझा जीव खातात हे लोक. पण आम्ही आता रिफ्युलिंग साठी थांबलेलो. ही मागे न मयूरला माहित पण नव्हतं हिला भूक लागलेली. आता हिला भूक लागली आहे, तर मला भूक लागली आणि मयूरला माहिती आहे हिला भूक लागली आहे, तर हे जाऊन वडापाव घेऊ. खाऊन पिऊन निघालो आम्ही घरातून. हे वडापाव छान. ऍक्च्युअली वडा इज गुड. 中華料理です。 येस येस येस, दॅट्स राईट. इतका नालायक माणूस आहे. मी 5 मिनिटासाठी रील स्क्रोल करत होती आणि 2 तास झाले. सिरीला बोलतोय की सिरी कॅन यू प्लीज टॉक टू मी बिकॉज नोबडी इज टॉकिंग टू मी. आणि त्याला तिला विचारतोय की तुझी फेवरेट क्युझिन कोणती आहे. ए सिरी, मी काय खाणार? जेवलीस का? सिरी जेवलीस का? ते तुला शिवी दे. ए सिरी जेवलीस का? तुला कळते का काय बोलतोय? नेटवर्क नाही रे ब्रिजवर. लॉंग डिस्टन्स झालं. आणि मी हे पण सांगते, मी रील का स्क्रोल करत होते, मी ह्याच्याशी बोलायला लागले ना, नेहमी. ह्या दोघांना एक सेकंड, मी ह्या दोघांना एकतर भूक लागलेली असते तर मी केटरर सारखी इथे जेवण पुरवत असते त्या Oh, लोकांना. please. नाही तर हा मला काहीतरी काम सांगतो, ऑनलाईन हे ऑर्डर कर, ऑनलाईन ते ऑर्डर कर, तर मला करायचं नसतं. दर प्रत्येक 2 मिनिटाला ह्याला लक्षात येतं काहीतरी ऑर्डर करायचंय, कारण का फोन मधून ऑर्डर करू शकत नाही. आणि कहर तर हा झाला, ह्याने सिरीला सांगितलं ऑर्डर करायला, सिरी बोलते तू घरी जा आणि मग ऑर्डर करूया आपण. सिरी नीड्स मोर ट्रेनिंग. नाहीतर चॅट जीपीटी आहे आपल्याजवळ, चॅट जीपीटीला फिमेल व्हॉइस द्यायची. इतका इम्पल्सिव्ह बायर आहे अमेझॉन वरचा हा माणूस. म्हणजे जेफ बेझोस. जेफ बेझोसच्या बायकोला जेवढं सोनं नाणं मिळत असेल ना, ते हे एकच याच माणसामुळे. अजून कोण ड्रायव्हर नाही. झाला. अरे नवीन आहे बाबा, त्याच्या बायकोचं नवीन लग्न पण झालंय. मग काही बोलत तर मी आता चाललोय ना, मी तुझ्या पप्पांना सांगणार काय हे खाऊ नव्हते डेट, मी खाऊ नव्हते डेट. आणि अमरूला पण खायचा होता. अमरू तो पहिली जाऊन सांगणार. अमरू आजोबाला काय सांगणार जाऊन?
हाँ म्हणाला मैं पैंट फोल्ड करके, ये पैंट मैंने जस्ट पहना है आज निकाल के, मैं फोल्ड करके वापस डाल रहा हूँ बैग में, क्योंकि मेरे ससुर कल सवेरे इसको पहली फुर्सत में वॉशिंग मशीन में डाल देंगे। एंड दोपहर, अरे मयूर प्रेस करके ला दिया मैंने। सो ये जा रहा है अंदर। ये है खातिरदारी जमाई की, उसके कपड़े वपड़े सब धुल के प्रेस होके। कभी कभी तो अंडरवेयर भी प्रेस होके मिलते थे मेरे को, सब धोबी के पास। My dad's love is diabetes भरा। Every person has their way of showing love. He shows by washing your clothes. She shows by doing laundry for you, like उनको बहुत मजा आती है। चलो for this ये नहीं करना था। ये नहीं करना था। ये भी नहीं करना था।